होमिओपॅथीचे औषधं वापरताना तुम्ही ज्यांना माहीत नवीन आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे की ते औषध जर लिक्विड फॉर्ममध्ये मिळालं बाजारातून किंवा गोळ्याच्या फॉर्ममध्ये मिळालं तर लिक्विड फॉर्ममधलं एक ड्रॉप एक अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून त्या वासराच्या जिभेवर टाका किंवा 4 गोळ्या असतील तर ते तर तुमच्याकडे ऐन वेळेला पाणी वगैरे काही सोय होत नसेल तर त्या वासराच्या जिभेवर त्या 4 गोळ्या कागदाने सोडा हातात घेऊन टाकू नका किंवा त्या वासराच्या नाकफडीमध्ये जरी टाकला तरी ते वासरू सहज चाटून घेते। त्याच्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता। किंवा 10-5 वासरांना तोच आजार असेल तर एक ड्रॉप पाण्यामध्ये टाकून त्याला खूप भोवरा करायचा, एकदा उजव्या बाजूने एकदा डाव्या बाजूने, अशा पद्धतीने जर ते केलं तर तोच ड्रॉप त्या 10 वासरांना पुरू शकतो। देण्याची पद्धत तीच। किंवा एक डिस्पोजेबल सिरेंज विकत घ्या, ती कायमची घरी ठेवा आणि त्याच्यामध्ये ते पाणी घेऊन 1-1, 2-2 ml त्या वासराच्या जिभेवर टाकता येतं। सोपं काम आहे ते, म्हणजे टाकणं सोपं झालं। नाही टाकलं तर फवारा मारा फक्त, त्याच्याने ते जिथं नाकपडीवर वगैरे डोळ्यावर जर गेला फवारा किंवा तोंडात गेला तर नुसतं त्या फवाऱ्याचा ड्रॉप जरी तिथं चिकटला तरी औषधाचं काम सुरू होतं। अशा पद्धतीनं तुम्ही हे औषध 10 एक थेंब 10 वापरू शकता, 1 थेंब 1ही जनावर वापरू शकता।